माझं लग्न माझ्या इच्छेविरुद्ध एका साध्या मुलासोबत लावून दिलं गेलं होतं. त्याचं घर खूप छोटं होतं आणि त्यात फक्त त्याची आई होती. लग्नात त्याला खूप सगळे उपहार आणि पैसे मिळाले. पण माझं मन कुठेतरी दुसरीकडे होतं. मी कोणाच्या तरी प्रेमात होते आणि तोही माझ्यावर प्रेम करायचा. पण नशिबानं मला इथं आणून ठेवलं. लग्नाच्या पहिल्या रात्री तो दूध घेऊन आला. मी त्याला व्यंगपूर्ण स्वरात विचारलं, पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीनं तिला स्पर्श केला तर याला बलात्कार म्हणायचा की हक्क? तो शांत स्वरात म्हणाला, तुम्हाला इतक्या खोलात जाण्याची गरज नाही. मी फक्त शुभरात्री म्हणायला आलो आहे. आणि तो बाहेर गेला. त्याला माझ्या या वागण्यावर राग यायला हवा होता, पण मी थक्क झाले. मी मुद्दामून काही काम करायचे नाही. दिवसभर फोनवर गुंतून राहायची आणि त्याची आई काहीही न म्हणता घरातलं सगळं काम करायची. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचं. माझे पती एका साध्या कंपनीत काम करायचे. लग्नाला 1 महिना झाला होता, पण आम्ही कधीही पती-पत्नीप्रमाणे एकत्र नव्हतो. एके दिवशी मी त्याच्या आईच्या केलेल्या जेवणाला वाईट साईड बोलून फेकून दिलं. पहिल्यांदा माझ्या पतीने माझ्यावर राग व्यक्त केला आणि हात उचलायचा प्रयत्न केला, पण स्वतःला थांबवलं. मी याच क्षणाची वाट पाहत होती. वाद घालण्याचं एक कारण, मी घर सोडलं आणि माझ्या जुन्या प्रेमाला भेटायला गेले. मी त्याला म्हटलं, किती दिवस असंच लपून छपून भेटायचं, चल पळून जाऊया. पण त्याने स्पष्ट सांगितलं की त्याच्याकडे काहीही नाही आणि तो अशा पद्धतीने पळायला तयार नाही. त्या रात्री मी माझ्या नवऱ्याचं कपाट उघडलं. त्यात माझं बँक पासबुक, ATM कार्ड आणि सगळी ती दागदागिने ठेवलेली होती, जी माझ्या कुटुंबानं मला लग्नात दिली होती. तिथं एक डायरी पण होती, ज्यात माझ्यासाठी एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, तुझ्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांभाळून ठेवल्या आहेत. हुंड्यात मिळालेले सगळे पैसे तुझ्या खात्यात जमा केले आहेत. तुला या नात्यात जबरदस्तीने बांधून ठेवायचं नाही. मला फक्त हे नातं तू प्रेमानं स्वीकारावं असं वाटतं. त्या पत्रानं मला हादरून टाकलं. ज्याला मी गवार समजत होते त्यानं मला इतकी समजूतदार आणि सच्च्या प्रेमाची ओळख करून दिली. हळूहळू मला कळलं की तो त्याच्या साधेपणानं माझ्यावर खरं प्रेम करतो, जसं त्यानं मला त्याच्या आयुष्यात जागा दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या भांगेत गडद सिंदूर भरलं आणि थेट त्याच्या ऑफिसमध्ये गेले आणि माझ्या नवऱ्याची माफी मागितली. कारण मी खरंच खूप चुकीचं वागले होते. तिथं सगळ्यांसमोर म्हटलं, आम्ही एका मोठ्या सुट्टीवर जात आहोत. त्या दिवशी मला कळलं की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं होतं. कधीकधी ज्यांना आपण चुकीचं मानतो तेच निर्णय आपल्या आयुष्यातला सगळ्यात योग्य वळण ठरतात. आणि मला हेही जाणवलं की खरं प्रेम केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून दिसतं. सत्य प्रेम समजण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. जे आपल्या भल्यासाठी कठोर निर्णय घेतात, त्यांना समजून घेण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी उशीर करू नका. तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी प्रेरणादायी कथा? आवडली असल्यास नक्की कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.